हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. आज म्हणजे 5 जानेवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. जीवा एकटाच बडबड करत असतो हे नंदिनी आणि तिची आई बघते. तिची आई तिला म्हणते, जीवांना तुझे भास होत आहेत आणि एकटेच बडबड करत आहेत. असं जर राहिलं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल. इकडे काव्य आणि मानिनी गेस्टरूममध्ये येतात. मानिनी काव्याला म्हणते, सॉरी हा बाळा, तुला गेस्टरूममध्ये राहावं लागते. काव्या म्हणते, किती वेळा सॉरी म्हणणार काकू, आता तुम्ही बघाच. काव्या गेस्टरूम ते बेडरूमचा प्रवास कसं करते ती. काव्या म्हणते, मला दिव्य दृष्टी आली आहे, इथे बसून सांगू शकते देशमुख आता काय करत असतील. मानिनी म्हणते, काय करत असेल पार्थ, सांग बरं. काव्या म्हणते, माझं स्केच घेऊन त्यासोबत बोलत असतील आणि स्केचवरून हात फिरवत असतील. आता बोक्का आणि मांजरीची प्रेम कहाणी सुरू झाली आहे. मानिनी म्हणते, तुझं मिशन सेट आहे तर माझं दुसरं कार्ट काय करत असेल, काय दिवे लावत असेल काय माहीत. काव्या जीवाला व्हिडिओ कॉल लावते. जीवा बाहेर असतो. मानिनीला काळजी वाटते. काव्या पण म्हणते, झेपत नसेल तर घरी ये. तेव्हा जीवा म्हणतो त्या दोघींना, मी माझ्या बायकोला घेऊनच येणार घरी. नंदिनी येते तिथे आणि म्हणते, गेले 3 तास झाले इथे उभे आहात, तुम्ही असं जबरदस्तीने नाही मिळू शकत मला. जीवा म्हणतो, कुठे चालली सांग ना. ती म्हणते, मसनात चालली. नंतर म्हणतो, सांग ना कुठे चालली आहे. ती म्हणते, आनंद निवास. जीवा म्हणतो, मी येतो तुला रिक्षामध्ये सोडवायला. नंतर ती नाही म्हणते. तर जीवा म्हणतो, ठीक आहे तू जा तिकडे, मी तिकडे. तर नंदिनी लगेच म्हणते, खबरदार तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला घरात घेतलं नाही आहे. ही रिक्षा जर तुम्ही फिरवली ना, याद राखा, जीवाला रिक्षा फिरवू नको यावरून आयडिया सुचते. काव्या आणि मानिनी गप्पा मारत असतात. तिथे आशा येते. ती जीवाची रूम साफसफाईला जाते. तिला तिथे एक चाक मिळते, परंतु जीवाने सांगितलेले असतं कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, म्हणून ती ठेवून देते. वसू फोटोंची बॅग उघडून बसलेली असते. रम्या तिला म्हणते, हे काय करते तू आई, बॅग उघडून बसली आहे, कुणी आलं तर. तेवढ्यात तिथे काव्य येते. रम्या लगेच बॅग वर बसून येते. काव्य तिला म्हणते, तुझ्याकडे बघून असं वाटतंय म्हशीसारखी फतकल मारून बसली इथे, आणि तिला हसते. रम्या म्हणते, बघ ना आई ती काय म्हणते. ती देवाच्या आरतीसाठी बोलवायला आलेली असते. रम्याला घेऊन जाते. नंदिनीच्या बाबांनी सिक्युरिटी नेमलेला असतो, गुड्डू नावाचा. जीवा आतमध्ये नाही यायला पाहिजे म्हणून. जीवा येतो तर जीवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो खूप कॉमेडी असतो. जीवाला मदत करायला तो रेडी होतो. नंदिनी घरी येते आणि जीवा तिथे नसतो. ती सिक्युरिटीला विचारते, वो किधर आहे. ती तर सिक्युरिटी म्हणते, कोण चाहिए. ती म्हटली, जीवा. सिक्युरिटी म्हणतो, जीवा कब का 9-2-11 हो गया. आणि तेवढ्यात जीवा रिक्षा घेऊन तिथे येतो. नंदिनी ये ना सॉन्ग प्ले होतं. नंदिनीला रिक्षाकडे घेऊन जातो आणि म्हणतो, बघ माझी डार्लिंग कशी वाटते. रिक्षामध्ये दोघांचे फोटोज लावलेले असतात. नंदिनीला म्हणतो, कशी वाटली माझी डार्लिंग, आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये असं दिसत आहे की पार्थ काव्याला म्हणतोय, का आला आहात तुम्ही इथे. नंदिनी घराकडे निघालेली असते. सिक्युरिटी जीवाला म्हणतो, तिचं प्रेम नाही वाटत तुझ्यावर. जीवा म्हणतो, प्रेम असेल तर ती मागे वळून बघेल, पलट असं म्हणतो, आणि तिसऱ्या पलटला नंदिनी मागे वळून बघते. उद्याच्या एपिसोडमध्ये काय होईल हे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय बाय.